तरी अश्वत्थाम्याने माझे मुलं कसे मारले? तू तर देव आहेस, तुला तर गत भविष्य वर्तमान सगळं माहिती आहे. तुम्ही म्हणता तसं, आम्ही तर काही कोणतं पाप केलं नाही, मग आमच्या नशिबाला कसं आलं? हे दुःख आमच्या नशिबाला कसं आलं? सगळ्या जगाचा प्रश्न आहे हा, सगळ्या जगाचा आहे, आपलाच नाही. आपल्या इथं कार्यक्रम ठेवला दीक्षाचा आणि रात्रीला भरभर पाऊस आला. माझ्याही मनामध्ये तेच आलं की आपण काय केलं? आपण तर एक देवा धर्माचाच कार्यक्रम करतो आणि तो पहिले सगळे उल्लंघन ते सगळे भिजून गेले. सगळ्या जगाचा प्रश्न आहे, आमचा आहे, तुमचा आहे, सगळ्यांचाच प्रश्न आहे आणि अतिशय महत्वाचा आहे. त्यांनी तर पदयात्रा केल्या, त्यांनी तर देव धर्म केला, त्यांनी तर आमचं केलं, मग का अकाली मृत्यू आला, मग का अपघात झाला, मग का गाडी धडकली, मग का आमचं घर पडून पोरं वारले? हे सगळ्यांचे प्रश्न आहे, एकटा द्रौपदीचाच प्रश्न नाही, सगळ्यांचे प्रश्न आहे. केशव तुझे सब पता था. कारण इतक्या निर्गुणपणे या अश्वत्थाम्याने युद्ध संपल्यानंतर सर्व पांडव 5 पांडवाला घेऊन गोपालकृष्ण महाराज शांतीसाठी आरामासाठी गेले दुसऱ्या भागात. इथं थांबलोच नको, आता इथं मोठा गलबल आहे, प्रेतांचे ढीग लागलेले आहे, बाहेर रडताय तिथं केस सोडून मोकळ्या. आता मी काय करू? छाती आपण तिथं रडत आहे, विलाप चालू आहे, म्हणून शांतीसाठी बाजूला गेलो. गोपालकृष्ण महाराजांनी नेलं त्यांना. आणि मग रात्रीला हा प्रकार झाला. त्या अश्वत्थाम्याला वाटलं की पांडव झोपलेले आहे, त्यांच्या शिबिरामध्ये घुसला आणि त्यांना बाण मारले आणि संपवलं. 5ही मुलं मेले द्रौपदीचे. मग चिडणार नाही का? मग दुसऱ्या दिवशी धरला गोपालकृष्णाचं मनगट. केशव तुझे सब पता, तुला सगळं माहिती होतं, मग असं का घडलं? असोनी वेगळा, कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम. त्यावेळेला गोपालकृष्ण महाराज जे बोलले ना तिच्याशी, ते अतिशय महत्वाचं आहे. माया चक्र भ्रमण न्याय पर्याय वशे जीव सकळ ही पावे एक वांचोने. या माया चक्रामध्ये जीवार्जक, जीवाची भूमिका काय या ठिकाणी? अर्जक म्हणजे त्याने जोडावं, संत अथवा असंत, पाप अथवा पुण्य, हे जीवाने जोडावं. कुठं जोडता येतं? मनुष्य देहात आल्यानंतर जोडता येतं. मेंढ्या होत्या वड्याच्या काठावर, तर मेंढ्या करू शकतात काय सप्ताह? नाही करू शकत. मनुष्य देहामध्ये आल्यानंतर